मानससाठी बॉटल मागवली. श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि शुभ सकाळ. तुमचं स्वागत आहे माझं मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर सकाळचं किचनवरती राडा तुम्ही बघू शकताय. सगळा असा पसारा झालेला आहे. मुलं शाळेला जाऊपर्यंत हे काय आवरायला मिळत नाही. तर इथं मी मानसची बॉटल भरून देत आहे. कारण शाळा चालू झाली त्यावेळी त्याचं शाळेचं सगळं साहित्य मी आणलं होतं. पण बॉटल त्याची चांगली होती म्हणून आणली नव्हती. पण 8 दिवसांनी तिची बॉटल पडली आणि फुटली. त्यामुळे ती गळायला लागली होती. मग अचानक पुन्हा आणि मग डीमार्टला कोण जाणार, कारण त्याला तशीच बॉटल हवी होती. म्हणून म्हटलं ऑनलाईन मागवावी. तर ही बघा फ्लिपकार्टवरून मागवलेली आहे. याची लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही चेक करू शकता. कारण खूप छान बॉटल आहे आणि असं उघडल्यानंतर बघा हे असं पकडू सुद्धा शकताय तुम्ही. पकडायला सुद्धा आहे वेगळं आणि त्यानंतर मग टोपण आहे आणि यामध्ये 1 लिटर पाणी देखील मावतं. त्यामुळे छान आहे बॉटल. तर म्हणजे खूप छान आहे. मला पण आवडली आणि मानसलासुद्धा आवडली. तर लिंक खाली दिलेली आहे. तर आज बघा आहे माझा गुरुवार. त्यामुळे मुलांसाठी इथं नाश्त्याला मी मिसळ बनवलेला आहे. इकडं स्वयंपाक देखील सगळं आवरत आलेला आहे. तर आता मला जायचं आहे दळून आणायला. तर तिकडं जाणार आहे दळायला. तर तुम्हाला दाखवतेच. तर बघा मी चक्कीमध्ये दळून घेण्यासाठी आलेले आहे. तर सकाळची सगळी कामं घरातली आवरलेली आहेत आणि आता दळून झाल्यानंतर दुपारी जेवण वगैरे झालं की संध्याकाळी मग आम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये जाणार आहोत. तर बघा आम्ही केंद्रामध्ये गेलो. आम्हाला थोडासा लेट झाला कारण तिथं मग वाचन वगैरे संध्याकाळी सगळं असतं. तर ते चालू झालं होतं. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी. तर बघा माझ्याकडे घरामध्ये जो स्वामी समर्थांचा फोटो होता तो खराब झाला होता. मग मला नवीन घ्यायचा होता म्हणून मी केंद्रात गेले होते. तसं मला शक्यतो वेळ मिळत नाही केंद्रात जाण्यासाठी. इच्छा तर खूप असते पण वेळ मिळत नाही. तर तिथं बघा मी स्वामी समर्थांचा फोटो घेतला आणि मग घरी आले. कारण मला स्वामी समर्थांचे 11 गुरुवार करायचे आहेत. त्यासाठी मला फोटो लागणार होता. मी फोटोसाठी ते गुरुवार करायचं थांबले होते. त्यानंतर बघा प्रतिज्ञा देखील सुट्टीला आली होती. म्हणून घरी आल्यानंतर पुरीचा आज बेत घातला होता. कारण शेवटचे आंबे मिळाले होते. कारण आता इथून पुढे आंबे देखील मिळणार नाहीत. कारण पावसाळा सुरू झाला म्हटले की आंबे बंद होतात आणि खराब देखील होतात, अळ्या वगैरे होतात. तर इथे बघा पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि आमरस देखील बनवलेला आहे. आंबे आम्ही आता आणतच नाही अशा वेळी. पण प्रतिज्ञाला तिला खायलाच मिळाले नाही. ती हॉस्टेलला होती त्यामुळे थोडेशीच आणलेले आहेत. तर चांगले आहेत थोडे बघून. कारण इथून पुढे पावसाळ्यात जर आंबे खाल्ले तर त्यामुळे अळ्या वगैरे होतात. त्यामुळे शक्यतो आम्ही आंबे पाऊस सुरू झाला की आणत नाही. पण प्रतिज्ञा आली म्हणून थोडे आणले होते. अजून आहेत थोडे बाजारात पण ते खूप चांगले नसतात आणि पोट देखील बिघडलं होतं. तर बघा इथं पुऱ्या सगळ्या टम्म अशा फुगलेल्या आहेत. सगळ्या पुऱ्या वगैरे तळून झालेल्या आहेत. आमरस बनवलेला आहे. तर इकडं बघा देवाला पहिला नैवेद्य दाखवला, आरती लावून घेतली. त्यानंतर तुम्हाला दाखवते मी आणखीन काय काय स्वयंपाक बनवला. तर इकडं बघा पुरी आमरससोबत मी इकडं डाळ तडका बनवलेला आहे आणि साधाच आपला पांढरा भात देखील बनलेला आहे आणि थोडेसे सांडगे तळलेले आहेत. तर आज बघा आमच्याकडे पहिल्या पावसाची सुरुवात झालेली आहे. नाही म्हणत होतो पण एकदमच इतका मोठा पाऊस यायला लागला. तर हा आजचा छोटासाच व्हिडिओ होता. तुम्हाला आवडला का नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.